शिवसेना शाखा के पास बिजली का झटका, मूक प्राणियों ने अपनी जान गंवाई। आजाद नगर ब्रह्मांड में शिवसेना शाखा के पास सड़क पर जाहिराती बोर्ड लगा है, जिस पर रात के वेलेंस के बीच 8 साढ़े 8 के बीच बिजली का झटका लगा, जिससे मूक प्राणियों ने अपनी जान गंवाई। सड़क पर खंबा लगाकर लाइट लगाई जाती है और जाहिरात दिखाई जाती है। इस लाइट के कारण शिवसेना शाखा के पास उस लाइट के खंबे पर चिपकी बिजली की शॉक लगने से मूक प्राणी कुत्तों को अपनी जान गंवानी पड़ी। इन मूक प्राणियों को उस बिजली का झटका लगने से चित्कारा आया और वहां मौजूद नागरिकों ने मूक प्राणियों को बचाने में सफलता नहीं पाई। इसके बाद जाहिरात संबंधित कॉन्ट्रैक्टर ढोले को शिवसेना शाखापति महेंद्र मडवी ने फोन करके उस घटना संबंधित जानकारी दी। उसके बाद कॉन्ट्रैक्टर ढोले ने उस खंबे की बिजली काटने के लिए एक व्यक्ति को भेजा। कॉन्ट्रैक्टर के कर्मचारियों ने जाहिरात लगाई हुई उस खंबे की बिजली को काट दिया। बिजली काटने से पहले जब बिजली काटने का सोच रहे थे तो जांच की कि खंबे पर बिजली नहीं लगी थी। तब वहां जमे नागरिकों ने कहा, कॉन्ट्रैक्टर ढोले के बारे में बताया गया कि उन्होंने कहा कि हमारी जाहिरात लगाई गई बोर्ड पर बिजली नहीं लगी थी, लेकिन उस जगह पर प्रत्यक्षदर्शी ने कहा कि इस बिजली के कारण मूक प्राणियों ने अपनी जान गंवाई। कॉन्ट्रैक्टर ढोले का कहना सही है। उस जगह पर प्रत्यक्षदर्शी ने कहा कि वह सही है। वहां पर प्रश्न उत्पन्न होता है कि जब महेंद्र मडवी शिवसेना शाखापति ने फोन किया और उसके बाद मानव आया और लाइट काट दी, वहां जमे नागरिकों के बीच उत्तेजना उत्पन्न हुई कि जाहिरात फलक में बिजली का झटका अगर लगा होता तो लाइट क्यों काटी थी। यह विचार करने की बात है। यह एक राहदानी रास्ता है। आज मूक प्राणियों की जान गई तो शायद इस राहदानी रास्ते पे कल मानव की भी जान जा सकती है। तो इस घटना की जिम्मेदारी किसकी थी, कॉन्ट्रैक्टर या थाने महानगर पालिका? इन विषयों पर थाने महानगर पालिका के आयुक्त सौरभ राव संज्ञान लेंगे क्या? काल रात्री लगभग संध्याकाळी 8:30 वाजता एक टाईमचे बोर्ड लागलेले आहे जे समोर आपल्याला दिसत आहेत। त्याच्या खाली एक कुत्र्याला इलेक्ट्रिक शॉक लागला, त्यामुळे त्यांनी मरण पावलं। त्याच्यात प्रत्यक्षी आमचे जितेंद्र मडवी साहेब आहेत, त्यांनी स्वतः बघितलेलं, त्यांनी व्हिडिओ वगैरे काढलेले आहे। बघू पाहून ते काय बोलतात ते। महेंद्र मडवी साहेब, जितेंद्र मडवी साहेब, आज काल रात्री कुत्रा मिळाला त्याबद्दल आपण काय सांगायचं? काल रात्री उशिरा 8:30 वाजता हे जे ॲडव्हर्टायझिंग कंपनीचे जे बोर्ड लागलेले आहेत त्यांचा एक गलथाळ कारभार, त्यांचे जे लाईटीचे कनेक्शन आहेत ते व्यवस्थितरित्या त्यांनी हे केलेलं नाही आहे, त्यांना सुरक्षित केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे काल एक कुत्रा निष्पाप त्याचा बळी गेलेला आहे। या कुत्र्याचा नशीब दुर्दैव की त्या कुत्र्याचा बळी गेला, नाहीतर त्या एखाद्या व्यक्तीचा जीव गेला असता। तो इथे हार वगैरे बनवत असतो, तो एक व्यक्ती असतो इथे, तो हार बनवत असतो, त्याचा सुद्धा जीव गेला असता। तर मी तर महानगरपालिकेच्या साहेबांना सांगेन की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांनी हे जे वायरिंग ज्या आहेत इलेक्ट्रिकच्या सप्लाय करतात त्यांना व्यवस्थितपणे त्यांचं निर्वाण करावं, जेणेकरून अशी घटना होऊ नये। एवढंच मी महानगरपालिकेच्या, नाहीतर अन्यथा आम्ही हे सगळे बोर्ड इथून उकडून फेकून देऊ की जेणेकरून निष्पाप प्राण्यांचा जीव जातो आहे, एखाद वेळी एखाद्या मनुष्याचा जीव जाईल। त्याच्यानंतर कारवाई तुम्ही करणार असाल तर मग त्याच्यापेक्षा अगोदरच आम्ही आमच्या ह्याच्यानी कायदा हातात घेऊन आम्ही हे कारवाई करतो। जे जाहिरातीचे बोर्ड लागलं तर कुणाचं आहे माहिती आपल्याला? नाही, माहिती नाही आहे। हे कारवाई हे जे बोर्ड आहे ते काय एजन्सी आहे, जी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे त्यांनी केलेले हे सगळं आहे। त्याच्यात त्यांनी जेव्हा पैसे घेताना ते व्यवस्थित पैसे घेतात, पण त्यांचा ते ॲडव्हर्टायझिंग बोर्डसाठी जे लाईटीचं कनेक्शन दिलेलं आहे तो व्यवस्थितरित्या त्यांनी केलेला आहे की नाही ह्याची त्यांनी दखल घ्यायला पाहिजे, ही माझी त्यांना एक आव्हान आहे। सर, आपलं नाव काय आहे? आपण ते काय करता, धंदा काय करता? माझं नाव संदीप पादड आहे। माझा अगरबत्तीचा धंदा आहे। इथे रात्री 8:30 वाजता एक दुर्दैवी घटना घडली की आम्ही ते गाड्या वगैरे लावतो। नशीब आम्ही तिकडे गेलो नाही त्या गाडी काढायला, नाही तर आमचा काल जीव गेला असता। आमच्या न जीव जाता त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्याचा जीव गेला। याची कारवाई करावी सरकारने, बस हीच विनंती आमची। सकाळी कुत्रा कोण उचलून गेला? सकाळी कुत्रा म्युन्सिपाल्टीवाले कचरा गाडी उचलून घेऊन गेले।